अहो ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल. टिंग टिंग. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण चहाचा मसाला कसा बनवायचा घरच्या घरी ते बघूयात आणि तोच मसाला वापरून कडक चहा कसा बनवायचा तेही बघूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, सुंठ घ्यायची. 3 मोठे तुकडे आहेत सुंठीचे, इथे तुम्ही बघू शकाल. सुंठ मिक्सरमध्ये दळायला थोडासा त्रास होतो, म्हणून काय करणार आहे मी, खलबत्त्यामध्ये घेऊन ही फोडून घ्यायची, म्हणजे ती वाटली छान जाते. आणि सुंठीमध्येच मी अर्धा इथे जायफळ घालते. जायफळ पण आपण फोडून घेऊयात सुंठीबरोबर. चला तर मग इथे जायफळ आणि ही सुंठ हलकीशी अशी फोडून घेतली आहे. आता पुढची स्टेप काय, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले काढून घ्यायचे. भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. सगळ्यात आधी सुंठ आणि जायफळ जी आपण फोडून घेतली आहे. हिरवी वेलची 3 चमचे, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे. हे आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तितकं आपण बारीक करून घेऊयात. चला तर मग मिक्सरमध्ये हा मसाला फिरवून घेतला आहे. आहा, मस्त फ्लेवर येतो आहे ताज्या मसाल्याचा. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वाटला गेला आहे. खूप फाईन पावडर नाही झाली, काहीच हरकत नाही, कारण एनिवेज आपण चहा गाळून घेतो. फ्लेवर उतरणं महत्त्वाचं आहे, पण अगदीच कच्चा नका ठेवू, वाटला गेला पाहिजे. आता आपण चहा कसा बनवायचा ते बघूयात. मसाला बनवून तयार आहे. आता चहा कसा बनवायचा ते बघूयात. 2 कप चहा बनवते. 2 कप चहा बनवण्यासाठी मी 1 कप पाणी घेते. 2 चमचे चहा पावडर, चहा पावडरचा चमचा आणि छोटासा चमचा, म्हणजे 1 चमच्याला 2 चमचे साखर, म्हणजे आपण इथे 4 चमचे साखर घेतो. तर याला एक उकळी काढून घेऊयात आपण. चहाला एक उकळी आली की यामध्ये आपण अर्धा चमचा हा चहाचा मसाला घालूयात. पाव चमचा, 1 कप चहा असेल तर त्यासाठी पाव चमचा मसाला पुरेसा होतो. 2 कप आहे म्हणून अर्धा चमचा घातला. आता याला एक उकळी काढून घेऊयात. मस्तच खूप छान फ्लेवर येतोय. आता मस्त उकळी आलेली आहे. 1 कप पाणी असेल तर 1 कप आपण यामध्ये दूध घालूयात आणि थोडंसं हे उकळून घेऊयात. दूध घातल्यानंतर चहाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूयात. चहा आता गाळून घेऊयात. मस्त. एक छोटंसं कुल्हड आहे माझ्याकडे, यामध्ये पण आपण चहा थोडासा गाळून घेऊयात. परफेक्ट. मस्त असा चहा मसाला बनवून तयार आहे. खूप छान सुवास आहे त्याचा आणि आपला दाटसर गडद असा चहा पण तयार आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करू शकता, कमेंट करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. पण आता इथे मी चहा आहे त्यामुळे पिते. मस्त.